तर न्यायाधीश काय म्हणालेत बघा। आरोपीनं शांत डोक्यानं ही हत्या केली। त्यांनी मुलीला टॉर्चर केलं। हत्येनंतर सुद्धा आरोपीनं या मुलीसोबत लैंगिक अत्याचार सुरूच ठेवले होते। आरोपीनं चिमुकलीला जिवंत राहण्याचा कोणताच पर्याय ठेवला नाही आणि वासना पूर्ण करण्यासाठी आरोपीनं हे कृत्य केलं। मुलीला 18 जखमा दिल्या होत्या आरोपीने। मुलीची लेगिंग्स पॅन्ट सुद्धा तिच्या तोंडामध्ये 21 सेंटीमीटर आत कोंबण्यात आली होती। पुराव्यानुसार हे कृत्य आरोपीनंच केल्याचं सिद्ध झालंय। मुलीच्या वेदना आणि कुटुंबियांनी सहन केलं याची कोर्टाला पूर्ण जाणीव आहे। आरोपीला आजन्म कारावास हा अपुराच आहे, पण फाशीची शिक्षा सुद्धा अपुरी आहे असं न्यायाधीश म्हणाले। या आरोपीनं या आधी सुद्धा 53व्या वर्षी त्याच्याच कुटुंबातल्या एका मुलीवर अत्याचार केला होता। त्याच्यामुळे आरोपीनं आता सुधारण्याची पातळी ओलांडली असं सुद्धा न्यायाधीश म्हणाले। या प्रकरणी 16 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल झालं। 16 दिवसांमध्ये हा खटला पूर्ण सुद्धा करण्यात आला। विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी 12 केस बाबत या सुनावणीमध्ये संदर्भ दिला आणि या सर्व 12 केसेस नसरापूरच्या घटनेशी साधर्म्य असलेल्या बऱ्याच केसेसमध्ये फाशीची शिक्षा सुद्धा या 12 केसेसमध्ये सुनावण्यात आली आहे। कोर्टाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली। आत्ता फासावर चढा असं न्यायाधीशांनी भीमराव कांबळेला ठणकावलं।